श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 6 जानेवारी आणि वार असणार आहे मंगळवार. आणि या दिवशी बघा आलेली आहे अंगारक संकष्ट चतुर्थी. म्हणजे बघा जी चतुर्थी मंगळवारी येते आणि ज्या मंगळवारी हा अंगारक योग तयार होतो तर ती अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जात असते. तर ही संकष्ट चतुर्थी उद्या आल्यामुळं या दिवसाचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित केली जाते आणि सोमवार भगवान शिवशंकरांना समर्पित असतो बघा. आणि गणपती बाप्पा हे भगवान शिवशंकरांचे पुत्र आहेत. या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून काही उपाय केले, सेवा केली त्यांची, तर त्यांचं जे फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. तर बघा हा उपाय कसा करायचा, म्हणजेच बघा तुळशीला आपल्याला ही एक वस्तू या दिवशी आवर्जून अर्पण करायची आहे. यामुळं आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, गरिबी नष्ट होईल, घराची, पतीची, अगदी मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कसा करायचा, कधी करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला तुळशीला ही वस्तू अर्पण करायची आहे. का अर्पण करायची ही वस्तू, आपण बघा कशासाठी अर्पण करायची. यामुळं बघा आपल्या मुलांची, पतीची, घराची खूप प्रगती होणार आहे. 7 पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र मानलं जातं. तुळस ही खूप पवित्र मानली जाते. तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि प्रत्येक घरामध्ये तुळस ही असतेच. तुळशीची पूजा प्रत्येक घरामध्ये दररोज नित्यनेमानं केली जाते. तुळशीची जर आपण रोज पूजा केली तर आपल्या घरात अखंड लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती आपल्यावरती होत असते. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते. घरात सुख समृद्धी येत असते. आणि अशा काही विशिष्ट तिथींना जर आपण तुळशीची सेवा केली, तुळशी संबंधित काही उपाय केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होणार आहे. तर उद्याच्याला आपल्याला बघा तुळशीला चिमूटभर हळद जी आहे तर ती अर्पण करायची आहे. यामुळं आपल्या घरात लक्ष्मीची कृपा होते. पैशांच्या सर्व अडचणी हळूहळू कमी व्हायला लागतात. आपल्याला बघा कष्ट आणि मेहनत ही तर करायचीच आहे, पण त्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची योग्य ती साथ मिळावी, आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावं, यासाठी आपण हे छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात. असे छोटे मोठे उपाय जर आपण काही तिथींना, विशिष्ट तिथींना केले तर त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. यामुळं आपल्याला तुळशीला ही चिमूटभर हळद अर्पण करायची आहे. तर त्यासाठी बघा एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध आणि थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करून हे पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि त्यासोबतच बघा संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालून त्यात कापसाची दुहेरी वात घालायची आहे. एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकवरती मुठभर तांदूळ ठेवून हा दिवा त्याच्यावरती प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला उचलून तुळशीजवळ ठेवायचा आहे. तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक मानले जातात बघा. यामुळं माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते. घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. कारण की तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि तुळशीची जर सेवा केली तर माता लक्ष्मी आणि त्यांच्यासोबतच भगवान श्री हरी विष्णू आपल्यावरती प्रसन्न होत असतात. म्हणून प्रत्येकानं आवर्जून ही एक वस्तू म्हणजेच हळद ही जी आहे तर ती तुळशीला अर्पण करायची आहे. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ.